काँग्रेसचा नगरसेवक तौफिक हत्तुरे, मोहसिन गुलाब मैंदर्गीकर यांच्यासह सोलापूर शहरातील 7 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली। तौफिक बाबू मिया हत्तुरे वय 52 हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत। नगरसेवक रफिक हत्तुरे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ते काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगरसेवक म्हणून निवडून आले। त्यांच्या विरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यासह अन्य ठिकाणी शरीराविषयी तसंच मालाविषयी विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। काही महिन्यांपूर्वी बेगमपेठ पोलीस ठाण्यात तौफिक हत्तुरे यांनी गोंधळ घातला होता। सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याची दखल घेत निवडणुकीदरम्यान शहरातील शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं ही तडीपारीची कारवाई करण्यात आली। भर निवडणुकीमध्ये करण्यात आलेल्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे। तौफिक हत्तुरे याच्या तडीपारीची ऑर्डर गेल्या 5 ते 6 दिवसांपूर्वीच काढण्यात आली होती। सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली। तौफिक हत्तुरे याला गुलबर्गा इथं सोडण्यात आला आहे। त्याच्यावर 2 वर्षांसाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे। तसंच मोहसिन गुलाब मैंदर्गीकर याच्यावरही तडीपारीची कारवाई करण्यात आल्याचं जेल रोड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं। जेल रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने जेल रोड पोलीस स्टेशनकडील राहणाऱ्या 2 इसमांवर आम्ही तडीपारीची कारवाई केलेली आहे। त्यातल्या एकाचं नाव आहे मोहसिन गुलाब बागवान उर्फ मैंदर्गीकर, याला 2 वर्षाकरता तडीपार केलेला आहे। आणि दुसरे आहेत तौफिक बाबू हत्तुरे, यांच्यावर पण 2 वर्षाकरता तडीपारीची कारवाई केलेली आहे। या दोन्ही तडीपार करण्यात आलेल्या व्यक्तींवर 4 गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्यावर 56 प्रमाणे कारवाई केली आहे। तर सोलापूर शहरातील 7 पोलीस ठाण्यांमध्ये 19 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली। शहरातील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई म्हणून तडीपारीची कारवाई करण्यात येते। त्यानुसार 7 पोलीस स्टेशनमध्ये जेवढे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांच्यावर आम्ही तडीपारीची कारवाई केली आहे। आतापर्यंत आमच्या कार्यालयातून 19 लोकांना तडीपारीची आदेश बजावण्यात आले आहेत। यावर गुन्हे दाखल आहेत असेच गुन्हेगारांना आम्ही कारवाई करतो। पक्षाचा विचार आम्ही करत नाही।